नमस्कार. आज आपण अगदी झटपट होणारे कॉर्न कटलेट बनवतोय. याला तुम्ही कॉर्न टिक्कीसुद्धा म्हणू शकता. अगदी करायला सोपी अशी ही रेसिपी आहे. तर सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जाड पोहे आपल्याला घ्यायचे आहेत आणि अगदी रवाळ असे आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत. हे पहा, असे मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. आपला रवा कसा असतो तसं आपल्याला टेक्स्चर हवं आहे, त्याप्रमाणे आपण हे वाटून घ्यायचे आहेत. तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 7-8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं आणि 3-4 हिरव्या मिरच्या अशा जाडसर वाटून घेतल्या. आणि इथे पहा, हे 2 कप कॉर्न आहेत, ते असे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. इथे मी कुकरला 1 शिट्टी देऊन असे छान उकडून घेतलेले आहेत. तर आता हे कॉर्न आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अगदी पल्स मोडवर जाडसर असे वाटायचे आहेत. तर सुरुवातीला थोडेसे कॉर्न मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि हे पहा, इथे असे हे जाडसर वाटून घेतलेले आहेत. एका ताटामध्ये काढून घेऊया. खूप जास्त अगदी बारीक ह्याचा लगदा करायचा नाही, थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत. तर दुसरे राहिलेले सुद्धा कॉर्न मी अशा प्रकारे वाटून घेतले आणि एका ताटामध्ये आपण हे काढून घेतोय. आता ह्यामध्ये आपण थोडेसे सुके मसाले टाकूया. तर त्यासाठी टाकली थोडीशी पाव टीस्पून हळद, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि 1 चमचा जी आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली होती ती घालायची आहे. कॉर्न असे छान चटपटीत होण्यासाठी 1 चमचा मी आमचूर पावडर घातलेली आहे. आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी चाट मसाला घाला. चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालू शकेल. 1 मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घालायचा आहे आणि 1 गाजर मी इथे किसून घातलेला आहे. मस्त अशी भरपूर कोथिंबीर घालायची आणि इथे पहा, मी थोडेसे मक्याचे दाणे असे बाजूला ठेवले होते ते घालायचे आहेत आणि नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला चमच्याने असं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, हे छान असं मिश्रण मी चमच्याने व्यवस्थित असं एकत्रित करून घेतलं आणि त्यानंतर 1 चमचा इथे आपण बेसन घालायचं आहे. आपला नाश्त्याचा जो पोहे खायचा चमचा असतो त्याच चमच्याने 1 चमचा बेसन घालायचं आहे आणि त्यानंतर आपण सुरुवातीला जे पोहे वाटून घेतले होते मिक्सरला ते ह्यामध्ये घालायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला आता हा गोळा करून घ्यायचा आहे. आता आपण हे पोहे इथे वाटून घातलेत, त्यामुळे काय होणार आहे, ह्यातलं जे कॉर्न मधलं जे अतिरिक्त पाणी आहे ते छान असं ह्यामध्ये शोषलं जाणार आहे. अगदी जोरात असं हाताने मळून घ्यायचं नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला छान असा याचा गोळा करायचा आहे. तर आता आपण याचे लगेचच पॅटीस करायला घेऊयात. तर हाताला थोडंसं तेल लावलं आणि तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही पॅटीस किंवा टिक्की करू शकता. मी इथे हा गोलच करते. हे पहा, अशा तऱ्हेने थोडासा गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित अशी चपटे आपल्याला ह्याचे कटलेट करून घ्यायचे आहेत. सकाळच्या घाईच्या गडबडीत मुलांना जर टिफिनमध्ये तुम्हाला द्यायचं असेल तर ही तयारी तुम्ही रात्री करून ठेवली तरीसुद्धा चालू शकेल. फक्त सकाळी उठून आपल्याला हे फ्राय करून किंवा तळून आपल्याला द्यायचे आहेत. तर इथे सगळे पॅटीस मी अशा प्रकारे करून घेतले आणि त्यानंतर आपण जे पोहे वाटून घेतले होते त्यातले थोडेसे मी बाजूला ठेवलं होतं ते मिश्रण आणि त्यामध्ये आपल्याला हे असं घोळवून घ्यायचं आहे. साधारण 2 चमचे इतकी पावडर मी बाजूला ठेवली होती आणि त्यामध्ये हे आपल्याला असं घोळवून घ्यायचं आहे आणि छान असे आपल्याला हे शॅलो फ्राय इथे मी करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. त्यासाठी काय करायचं, 1 चमचा तांदळाची पिठी घ्यायची आणि त्यामध्ये पाणी घालून त्याची अशी पातळ स्लरी करायची आणि त्यामध्ये हे बुडवून नंतर ह्या पोह्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला हे घोळवून घ्यायचे आहेत आणि नंतर डीप फ्राय करायचे आहेत. तर इथे आपण हे शॅलो फ्राय करतोय. तर त्यासाठी इथे पहा, साधारण 2 ते 3 चमचे इतकं तेल मी पॅनमध्ये घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे आणि छान असे आलटून पलटून आपल्याला सोनेरी रंगावर हे असे तळून घ्यायचे आहेत. अगदी 3 ते 4 मिनटात व्यवस्थित असे हे छान असे शॅलो फ्राय करून होतात. तर इथे पहा, हे मी दोन्ही बाजूने व्यवस्थित असे तळून घेते. करायला अगदी सोपी अशी रेसिपी आहे आणि खूप मस्त लागतात हे कॉर्नचे पॅटीस. हे पहा, छान असे आपले हे तळून झालेले आहेत. तर सगळे पॅटीस आपले असे व्यवस्थित हे तळून झालेत. एका ताटामध्ये काढून घेऊया. तर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतले आणि अगदी मुलं खूप अशी आवडीने खातात. तुम्हाला जर ह्यामध्ये अजून भाज्या ॲड करायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही करू शकता.
तर यामध्ये आता राहिलेले पॅटीससुद्धा आपण तळून घेऊया। थोडंसं तेल मी यामध्ये अजून घातलं आहे आणि छान असे आपण हे पॅटीस तळून घेतो आहे। तर दोन्ही बाजूने छान असे हे पॅटीस आपले तळून झालेत। इथे सगळे पॅटीस मी अशा प्रकारे शॅलो फ्राय करून घेतलेत आणि अगदी गरमागरम असे आपले हे कॉर्न पॅटीस तयार झालेले आहेत। तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून सुद्धा हे पॅटीस करू शकता। तर नक्की अशा प्रकारे करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।